नमस्कार, मी कुंडलिक महाराज शेळके, सेंद्रिय शेती मार्गदर्शक तथा वनस्पती माहिती तज्ज्ञ या नात्यानं आपल्या गावामध्ये आज कीड व कुंबणी व्यवस्थापन आज आपली जी काही शेतकऱ्यांची माहिती मार्गदर्शनाची आज आपली ही मीटिंग या ठिकाणी आपण घेतोय। याच्यामध्ये नैसर्गिक शेती अंतर्गत आपले आदरणीय जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी किडीचं आणि हुमणीचं आपल्या पिकापासून कसं रक्षण केलं जाईल याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत। तर बघा मित्र, सर्व शेतकरी बांधवांना माहिती आहे हे दशपर्णी अर्क आहे। 10 झाडाचा पाला, गाई बैल म्हशी शेळे न खाणारे 10 झाडाचा पाला जर आपण एकत्र केला, त्याच्यामध्ये 5 लिटर गाईचं गोमूत्र टाकलं आणि 20-25 लिटर पाणी टाकलं तर जवळपास आपलं द्रवण 50 लिटर तयार होते। हे औषध 20 दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ एखाद्या ड्रम मध्ये ठेवून फक्त हलवायचं आणि 20 दिवस झाल्याच्या नंतर चाळणी करून द्यायचं। हे दशपर्णी अर्क तयार होते। हे दशपर्णी अर्क 70% कीड व्यवस्थापन करते, हुमणीला सुद्धा चांगल्या पद्धतीचं औषध हे तयार करते। आणि दुसरी गोष्ट, किडीला आणखी एक जम्बो औषध म्हणून आज दुकानामध्ये जर आपण कृषी केंद्रात पाहायला गेलं तर 50,000, 1 लाख, 25,000, 30,000 PPMचं निंबोळी अर्क आपल्याला मिळते। तेच आता हे जे आहे 40,000 PPMचं आपण निंबोळी अर्क तयार केले। हे 100% आपल्या सर्व पिकाला आळीसाठी चांगल्या पद्धतीचं काम करते। कुठल्याही प्रकारचं याच्यात केमिकल नाही। लिंबाच्या झाडाच्या लिंबोळ्या गोळा केलेल्या आहेत, ते फुटून आपण एका द्रवण केलेले, त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र टाकलेलं आणि पाणी, दुसरं काहीच नाही। आणि हे आहे स्पेशल गाईचं गोमूत्र। आता हे गाईचं गोमूत्र कशासाठी की जे आपण आज युरिया टाकतो, युरिया टाकण्याची गरज नाही। स्पेशल गाईचं गोमूत्रामध्ये जे कंटेन आहे ते आपल्या पिकाला पूरक कंटेन आहेत सगळे, तर ते आपण आपल्या शेतामध्ये कीड व्यवस्थापन, कुंबणी व्यवस्थापनासाठी आपण या ठिकाणी वापरू शकतो। परत हे तिन्ही औषधं जर एका जागी केले आणि आपल्या पिकाला कुठलंही पीक असलं त्याला ड्रिचिंग करा, फवारणी करा, चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळतंय। असे औषधं आपण आपल्या घरी तयार करायचे आणि आपल्या शेतामध्ये वापरायचे। आता एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे। यानं काय होणार आहे, आपल्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल खत औषधं पडणार नाही। विषमुक्त अन्न, विषमुक्त शेती आपण या ठिकाणी करतोय। तर हे औषधं एकदम चांगल्या पद्धतीचं काम करतात। याबद्दल एवढी माहिती सांगतो। धन्यवाद। जय जवान, जय किसान।